हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातले आपल्याला महालक्ष्मीची व्रत आपल्याला कशी करायचे आहेत त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला इथे माहिती, महत्त्व आणि पूजाविधी तुम्हाला सांगणार आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे पूजा मांडणी मी ते करून दाखवणार आहे। आपल्या व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। नवनवीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचा आहे आणि स्किप न करता शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात तुम्ही? सगळे मस्त आहात ना? मस्तच राहा, स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीजींनी प्रार्थना करू। याच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला माहितच आहे की हिंदू धर्मातला आपला मार्गशीर्ष जो महिना आहे तो खूप अत्यंत आपला पावन असा महिना असतो। त्याच धार्मिक कार्यामध्ये खूप असं महत्त्वाचा हा महिना आपल्याला मानला जातो, कारण यंदा हा महिना 21 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे। तर या महिन्यामध्ये किती गुरुवार पडणार आहेत, कोणत्या तारखेला कोणता गुरुवार येणार आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता देणार आहोत। आता या महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची म्हणजे श्रीकृष्णाची पण आपल्याला सेवा करायची असते। त्याच्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, वैभव, आपल्याला मानसिक शांती पण आपल्याला या महिन्यामध्ये आपल्याला मिळणार आहे आपली श्रीकृष्णाची पूजा वगैरे केल्यानं। कारण ज्या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा पण येणार आहे, कारण मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये सांगत असते की जेव्हा भगवान विष्णूंची सेवा होते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये वास करत असते। तर आता माता लक्ष्मीची पण सेवा या महिन्यामध्ये होणार आहे। तर आपल्याला मग त्याच्याच बरोबर आपल्याला श्रीकृष्णाची म्हणजेच विष्णू भगवानांची आपल्याला या ठिकाणी सेवा करायची आहे। त्यांची सेवा अगदी सोपी सविस्तर आहे, कारण त्याचं नामस्मरण करणे, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणे, व्यंकटेश स्तोत्र आपल्याला पठण करणे किंवा सत्यनारायणची पूजा तुम्ही दर गुरुवारी ती या ठिकाणी मांडू शकता। अशा प्रकारे तुम्ही विष्णू भगवानांची म्हणजे श्रीकृष्णाची सेवा वगैरे तुम्ही करायची आहे। कारण आता कार्तिक महिना आता लवकरच आता आपला समाप्त होणार आहे। आता मार्गशीर्ष महिना लागणार आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला ह्या सेवा आपल्याला झाल्याच पाहिजे आपल्याकडून, कारण श्रीकृष्णाची सेवा झाली म्हणजे आपल्या घरी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये वास करणार आहे। तर आता गुरुवार हा महत्त्वाचा दिवस मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातला, आणि या दिवशी आपल्या मुली, आपल्या विवाहित स्त्रिया महालक्ष्मीचे व्रत करतात। तर या व्रतामुळे आपल्या घरामध्ये वैभव, समृद्धी, यश आणि लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर प्राप्त होत असते। तर आपला यंदा येणारा महिना हा 20 नोव्हेंबरला कार्तिक महिना संपणार आहे। तर लगेच मग 21 नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला आपली सुरुवात होणार आहे। तर या महिन्यातला आपल्या एकूण 4 गुरुवार येणार आहेत, आणि पहिला जे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे तो 27 नोव्हेंबरला आपला गुरुवार राहणार आहे। ही सेवा जी आहे तुम्ही सकाळी पण ब्रह्ममुहूर्तामध्ये किंवा सकाळी तुम्ही 10च्या अगोदर काही अडचण असेल तर सकाळी जरी केली तरी चालते, आणि तुम्हाला दिवसभर तुम्ही घरी असाल तर तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता नंतर तुम्हाला प्रदोषी काळी सेवा करायची आहे, कारण संध्याकाळी 6च्या नंतर माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होत असते। म्हणून जर तुम्हाला अडचण असेल, तुम्हाला कुठं गावी जायचं असेल तर तुम्ही सकाळी करून तुम्ही जाऊ शकता कोण्या गावी, नसेल तर तुम्हाला दिवसभर उपवास करून संध्याकाळी तुम्हाला ही पूजा मांडणी आपल्याला करायची आहे। जर तुम्हाला गावी जायची अडचण आली, काही तुम्हाला मासिक धर्माची अडचण आली, काय आलं असेल तर तुम्हाला कोणाकडून तरी तुम्ही ही पूजा करून घेऊ शकता, आरती करून घेऊ शकता। पण त्या दिवशी आपल्याला फक्त उपवास वगैरे आपल्याला पकडायचा असतो स्वतःलाच। आपल्याला त्या दिवशी आपल्याला गायीला काहीतरी खाऊ घालायचं आहे, त्या दिवशी आपल्याला पूजा गायीची करायची आहे। दिवसभरामध्ये जर तुम्हाला गाय भेटली तर तुम्हाला गायीची पूजा त्या दिवशी करून घ्यायची आहे। चला पाहूया मांडणी आपल्याला साध्या पद्धतीने या ठिकाणी कशी करायची आहे। लाल वस्त्र आपल्याला अंथरून घ्यायचं आहे, त्याच्यावर आपल्याला एक माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे, आणि सर्वप्रथम आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे। दिव्याला हळद, कुंकू, अक्षता आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपल्या देवघरातली जे काही गणपतीची मूर्ती तुमच्याकडे असेल, पितळेची असेल ते घ्या, किंवा सुपारीच्या रूपामध्ये पण आपण त्यांना अभिषेक घालून घ्यायचा आहे। आणि अभिषेक घालत असताना आपल्याला शुद्ध जल घ्यायचं आहे, पंचामृत घ्यायचं आहे, आणि मुखामध्ये आपलं नामस्मरण चालूच ठेवायचं आहे। ओम महागणपते नमः, ओम महागणपते नमः। साधा सोपा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, ओम महागणपते नमः, ओम महागणपते नमः। असा आपल्याला मंत्र जप करत करत आपल्या गणपती बाप्पाला, प्रथम पूज्य गणपती बाप्पांना अभिषेक घालून द्यायचा आहे। त्याच्यानंतर स्वच्छ पुसून त्यांना आपल्याला विड्याच्या पानावर त्यांना इथे स्नान द्यायचं आहे। त्यांना स्थान देण्यासाठी त्यांच्या थोडेसे तांदळाची रास ठेवलेली आहे, 2 विड्याची पानं ठेवलेली आहेत। विड्याची पानं आपल्याला 2च का ठेवायची आहेत, विधिवत माहिती मी तुम्हाला विड्याच्या पानाचे महत्त्व वगैरे दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे। गणपती बाप्पाला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करून घ्यायचे आहेत, एक फूल आपल्याला त्यांना अर्पण करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची असते। कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला थोडीशी तांदळाची रास द्यायची आहे। तुम्हाला जर अष्टदल कमल आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचं आहे, आणि तुम्हाला जर स्वस्तिक येत असेल तर तुम्ही स्वस्तिक पण काढू शकता, आणि त्याच्यावर थोडंसं आपल्याला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे। नुसतं आपल्याला पांढरशुभ्र अशा तांदूळ आपल्याला ठेवायचे नसतात, आणि पाण्याने भरलेला असा कलश घ्यायचा आहे, आणि कलशाच्या आजूबाजूने आपल्याला स्वस्तिक आणि 8 लाईनी आपल्याला कुंकवाने गंधाने आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आणि त्या कलशामध्ये आपल्याला काही सामान टाकायचं असतं, ते की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। हळकुंड, 1 रुपया, सुपारी, बदाम, खोबऱ्याची वाटी अशा प्रकारे आपल्याला टाकायचं आहे। सर्वप्रथम आपल्याला हळदी कुंकू आपल्याला त्या कलशामध्ये टाकायचं आहे, 1 फूल टाकायचं आहे, विड्याचे पाने घ्यायचे आहेत आपल्याला, 5 विड्याचे पाने आपल्याला ठेवायचे आहे। तुमच्याकडे जर आंब्याचे पानं असतील तर तुम्ही आंब्याचे पाने या ठिकाणी घेऊ शकता, किंवा दोन्हीही नसतील तर तुम्ही फुलांचे 5 पानं घेतले तरीही चालते, कोणत्याही फुलांचे झाडाचे तुम्ही जे काय आपण पूजेसाठी वापरतो त्या पानाचे
ते पानं आपल्याला या पूजेमध्ये आपल्याला घ्यायचे आहे। त्याच्यावर आपल्याला एक श्रीफळ ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा मुखोटा असेल तर तुम्ही मुखोटा लावू शकता, जरी नसेल तरी अगदी कलशाला हळदी कुंकू जरी लावलं तर या ठिकाणी माता लक्ष्मीच्या स्वरूपात आपली कलश स्थापना होऊन जाते। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्यांना नैवेद्य ठेवायचा आहे, त्यांना प्रार्थना करायची की माझ्या पूजेमध्ये तुम्ही या आणि माझे कोणती काय अडचण असेल या पूजेमध्ये येणारी ती अडचण ती दूर करा, अशी प्रार्थना करून गणपती बाप्पाची पूजा या ठिकाणी झालेली आहे। आता आपल्या माता लक्ष्मीला अभिषेक द्यायचा आहे। जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर घेऊ शकता किंवा सुपारीच्या रूपामध्ये घेतलं तरी चालेल, किंवा एखादा फोटो जरी असला अगदी तर त्यांना तुम्ही फुलाने अभिषेक दिला तरी चालतो, कारण फुलांना थोडं पाण्यात बुडवायचं आणि टाकायचं फोटोवर। आता माता लक्ष्मीला अभिषेक देत असताना आपल्याला मंत्र म्हणायचा, ओम देव्याय नमः किंवा ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः। अगदी साधा सोपा असा जरी मंत्र म्हणला तरी चालतो, किंवा श्री सुक्तम पठण करत करत अभिषेक दिला तरी चालतो। आपल्या मूर्तीला आपल्याला या ठिकाणी तांदळाची छोटीशी रास देऊन विड्याच्या पानावर ठेवलेली आहे आणि हळदी कुंकू आपल्याला अर्पण करून त्याच्यावर आपल्याला माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे माझ्याकडे ती मूर्ती या ठिकाणी मी ठेवणार आहे, अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी ठेवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर आपल्याला श्रीयंत्राला पण तुम्हाला छान असा अभिषेक वगैरे द्यायचा असतो, किंवा नसेल तर तुमच्याकडे फोटो वगैरे असेल तर तुम्ही फोटो पण पूजेमध्ये मांडणी करू शकता। अगदी फोटो महालक्ष्मीचं तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये श्रीयंत्र दिलेले आहे, ते श्रीयंत्र तुम्ही पूजेमध्ये ठेवलं तरी चालतं, फोटोमधला काढून असा पेज ओपन करून ठेवलं तरी चालतं। आपल्याला श्रीयंत्राला अभिषेक देत असताना ओम महालक्ष्मी देव्याय नमः, ओम महालक्ष्मी देव्याय नमः किंवा ओम देव्याय नमः असा मंत्र म्हणायचा आहे। 2 विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ हळद कुंकू आपल्याला इथे अर्पण करायचं आहे, त्याच्यावर आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि श्रीयंत्राला आपल्याला कमळगट्ट्याचे जे काही तुमच्याकडं अशी माळा असेल ते कमळगट्ट्याची माळा आपल्या या ठिकाणी अर्पण करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्या देवघरातले जे काही कवड्या आहेत आपल्या देवघरातल्या त्या कवड्या आपल्याला इथे स्थापन करायच्या आहेत पूजेमध्ये, कारण आपल्या माता लक्ष्मीच्या दिव्य याच्या खूप प्रिय अशा कवड्या असतात, कारण ते लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये आपण ठेवत असतो। त्याच्यानंतर आपल्या जे काही आपण पूजा मांडणी केलेली आहे त्यांना छान असं हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे, एक एक फूल आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे। विधिवत आपल्याला सगळ्या देवता जे फोटो वगैरे आहे त्यांना आपल्याला हळदी कुंकू लावून फुलं आपल्याला अर्पण करून घ्यायची। पूजा करत असताना आपल्या मुखामध्ये माता लक्ष्मीचं नामस्मरण करतच राहायचं आहे आणि आपल्याला श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तम आपल्याला पूजा झाल्याच्या नंतर पठण करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपला जे काही आपण श्री महालक्ष्मीची जे पुस्तक आहे त्या पुस्तकाची पण आपल्याला इथे पूजा करून घ्यायची आहे, हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे। ओम महाल सरस्वते नमः असा आपल्याला साधा सोपा मंत्र या ठिकाणी म्हणायचा आहे। एवढी पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला विडा द्यायचा असतो माता लक्ष्मीसाठी। इथे विड्यासाठी मी इथे 1-2 विड्याचे पाने घेऊन त्याच्यावर आपला हळकुंड सुपारी 1 रुपया दक्षिणा म्हणून आपल्याला असं ठेवायचं आहे, त्यांना एक फूल अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे आपली साधी सोपी पूजा राहणार आहे आणि आपल्याला नैवेद्यामध्ये खीर ठेवायची आहे। खीर ठेवत असताना नैवेद्यामध्ये ओम महालक्ष्मी नमः नैवेद्यम समर्पयामी असा साधा मंत्र म्हणायचा आहे। सगळी पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला कहाणी वाचून घ्यायची आहे। कहाणी वाचल्याच्या नंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे। आरती करत असताना घरातले सगळेजण आपल्याला बोलवायचे आहेत आणि कहाणी वाचताना पण आपल्या घरातले सगळेजण आपल्याला बोलवायचे आहेत। आपल्या पुस्तकामध्ये कहाणी दिलेली आहे ती आपल्याला कहाणी वाचायची आहेत आणि आपल्याला आरती करून घ्यायची आहे। धूपदीप आपल्याला लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे। आरतीला घरातले सगळेजण बोलवायचे आहेत। जो काय आपलं प्रसाद खिरेचा ठेवलेला आहे तो आपल्याला खिरेचा प्रसाद आपल्या घरातले सगळेजण जेवण करताना आपल्याला तो ग्रहण करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे साधी सोपी आपली पूजा मांडणी या ठिकाणी राहणार आहे। आता पाहूया आपली उत्तर पूजा कशी करायची आहे। तर उत्तर पूजा करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला कलश हलवायचा आहे। कलशातलं पाणी आपल्याला झाडांना टाकायचं आहे। मधलं जे काही सामान असेल ते आपल्याला उन्हात ठेवायचं आहे। नेक्स्ट टाइमला पूजा करताना तेच सामान आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। माता लक्ष्मीची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती जे काही श्रीयंत्र असेल त्यांना स्नान वगैरे घालून आपल्या देवघरामध्ये सकाळी आपली जे काही नित्यसेवा करत असतो सकाळची देवपूजेची त्यावेळेस आपला देवघरात ठेवून घ्यायचं आहे। जे पुस्तक आहे आपलं ते छान पुस्तक आपल्याला एका वस्त्रामध्ये गुंडाळून आपला एखादी छान ठिकाणी ठेवायचं आहे। पुढच्या गुरुवारी आपल्याला ते पुस्तक लागणार आहे। कवड्या आहेत ते आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे। वस्त्र आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे। त्यातले तांदूळ जे आहे त्या पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत किंवा त्या तांदळाचा भात वगैरे बनवून तुम्ही खाऊ शकतो। फोटो आहे त्या फोटोच्या जागेवर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। छान खालची जागा वगैरे आपल्याला पुसून वगैरे घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला साध्या पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची आहे। उत्तर पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करूनच आपल्याला सर्व पूजा आपल्याला करायची आहे। तर आपल्याला उद्यापन कसं करायचं आहे तर उद्यापन करण्यासाठी आपल्याला शेवटच्या गुरुवारी आपल्याला अशीच पूजा करायची आहे। 5 सुवासिनी बोलवायचे आहेत, त्यांना शृंगाराचं सामान द्यायचं आहे। शृंगाराच्या सामानामध्ये मेहंदी देऊ शकता किंवा तुम्ही बांगड्या देऊ शकता किंवा टिकली पॉकेट देऊ शकता किंवा सिंदूर देऊ शकता। अशा प्रकारच्यातलं कोणतंही एक सामान तुम्ही देऊ शकता आणि आपल्याला एक पुस्तक द्यायचं आहे आणि आपल्याला एक केळ आपल्याला किंवा एखादं फळ तुम्ही कोणतंही
एक फळ द्यायचं आहे आणि आपल्याला खिरेचा नैवेद्य बनवून त्यांना खीर खायला सुवासिनीला द्यायची आहे। किंवा तुम्ही अगदी पोटभर जेवण जरी दिलं तर अतिउत्तम राहणार आहे। सुवासिनीकडून तुमचं एक दान धर्म होणार, पोटभर जेवण दिल्याने तुमच्याकडून अन्नदानाचं पण पुण्य तुम्हाला प्राप्त या ठिकाणी होणार आहे। अशा प्रकारे आपल्याला उत्तर पूजा उद्यापन अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे। तर आता पाहूया आपल्याला पहिला गुरुवार आणि दुसरा चौथा असे चारही गुरुवार कोणत्या दिवशी येणार आहे। तर पहिला गुरुवार येणार आहे 26 नोव्हेंबरला आणि दुसरा गुरुवार येणार आहे 4 डिसेंबरला आपली दत्त जयंती राहणार आहे त्या दिवशी, आणि तिसरा गुरुवार येणार आहे 11 डिसेंबरला, चौथा गुरुवार येणार आहे 18 डिसेंबरला। अशा प्रकारे आपले 4 गुरुवार येणार आहेत। या तारखेला तुम्ही नक्कीच हे गुरुवार करा, पूजा विधी करा। याच्याने तुमच्या घरात पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आपल्या घरात नांदते, संपत्ती नांदते, आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती आपल्यावर होत असते। आणि तुळशीची पूजा करायला अजिबात विसरायचं नाही। तुळशीला आपल्याला दिवा लावायचा आहे, सकाळच्या पारी आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे, संध्याकाळी तुपाचा दिवा आपल्याला तुळशीला लावायचा आहे। अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने अशी पूजा मांडणी वगैरे आपल्याला करून घ्यायची। कशी वाटली आपली पूजा मांडणी नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओ सोबत। तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। बाय बाय सगळ्यांना। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते।